नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका टोमॅटोच्या प्लॉटला आलोय की त्यांनी हा टोमॅटो प्लॉट पहिल्यांदाच केलाय. तुम्ही आतापर्यंत कधी केला नव्हता. तर आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया की त्यांनी कशा पद्धतीने केलाय आणि त्यांना काय रिझल्ट आलाय किंवा पीक आता कशा पद्धतीने आहे. नमस्ते मॅडम. नमस्ते. आपलं नाव गाव आणि पत्ता सांगा आमच्या शेतकरी बांधवांना. माझे नाव अश्विनी लव जाधव. मी पैशात राहते. तालुका खानापूर. खानापूर. आता आपण पहिल्यांदाच टोमॅटोचा प्लॉट केलाय. याच्या अगोदर ते आपल्याला काय अनुभव नाही. काहीच नाही. बरं, आपण अल्विरॉन ऑर्गॅनिकची जी टेक्नॉलॉजी आपण याला यूज केली, त्या यूज केलेल्या प्लॉट कशा पद्धतीने आहे जर आमच्या शेतकरी बांधवांना तुमची माहिती देत आहे. प्लॉट कसा वाटतो मला? चांगला वाटतोय. हां, ओके. व्हरायटी कुठली आहे मॅडम? 2048 आहे. 2048 व्हरायटी आहे. व्हरायटी किती दिवसाचा प्लॉट आहे? 70 दिवसाचा प्लॉट 70 दिवसाला. आता काय परिस्थिती आहे प्लॉटची? आहे. चांगला आहे. एक तोडा आता- झालेला आहे. हा, एक तोडा झालाय. आता एक दुसरा तोडा तोडा उद्याच्याला आहे. ओके. हं. पीक कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. म्हणजे असं त्याचं काय म्हणतात त्याला, शायनिंग वगैरे? शायनिंग किंवा जे त्याची फुगवून चांगली माल आहे. किती आहे? माल बऱ्यापैकी म्हणजे चांगला आहे. आपण दाव्या का शेतकरी बांधवांना? शेतकरी बांधवांना आपल्याला हो. फिरून जाऊया का? दाखवताय? बघा, शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकता हा माल आहे. उद्या माल काढायचा आहे. उद्या कटिंग आहे. तर बघू शकताय की हे बघा मॅडम, हा माल सगळीकडे एकसारखा आहे का? हो, सर्वकडे एकसारखाच आहे. सगळी असं सर्व एकच आहे की लांब नाही. सेटिंग पण बघू शकता तुम्ही. पानं कमी आणि फळं जादा दिसतात. तुम्ही सगळीकडे बघितलं तर सेटिंग अतिशय चांगलं आहे. ओके. आणि प्रॉब्लेम असा झाला होता की 2 वेळा इथरेल, एकदा या बागेकडून आणि एकदा त्या बागेकडून इथरेल मारलं होतं. म्हणजे शेजारी आपली द्राक्षाची हा. बाग आहे त्याच्यावर आणि- स्प्रे इकडे आला होता. स्प्रे आला बरं, होता. त्याचा काय परिणाम? त्यावेळेला एकदम म्हणजे पिवळा पडल्यासारखाच प्लॉट झाला होता. हा. पण त्यानंतर सुप्रिमो कॅल्सिबो वरून गेलं. हा. त्यानंतर खालून आपण सॉल्मेट दिलं होतं. ओके. तर त्याचा इफेक्ट असा झाला की झाडाची पूर्ण पानगळ झाली नाही, हा. झाडे व्यवस्थित राहिली. आणि बरं. परत मग त्यावेळेला थोडं जे सेटिंग होतं ते तेवढं गेलं, पण त्यानंतर प्लॉट चालू चांगल्या झाला. पद्धतीनं डेव्हलप झालाय. आता बाकीचे जे प्लॉट आम्ही बघतोय की ह्याला अति पाऊस झाला, मग अति पावसाने टोमॅटोचे प्लॉट एका दिवसात आहे का नाही झालेत, मग त्या दृष्टीनं तुम्हाला काय त्याचा आपल्या टेक्नॉलॉजीचा काय फायदा झाला ते जर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. नाही, इथं टेक्नॉलॉजी दाव्या का आपली पाहिजे तर? पाऊस तर भरपूर आहे. थांबा. पाऊस तर भरपूर होता. हा, सांगा. 2 ते 3 वेळा तर असं झालं की औषध मारत असतानाच पाऊस आला. बरोबर. निम्मा औषध झालं, पाऊस आला. हम्म. त्यानंतर एकदा असं झालं की पाऊस मारून गेले, परत रात्रभर म्हणजे औषध मारून गेले, परत रात्रभर पाऊस. बरं. पाऊस तर होताच, हम्म. पण फंगो प्लस वरून दिलं होतं. त्यानंतर सुपर निंजा दिलं होतं, अल्विरॉन ऑर्गॅनिकचं. आणि खालून सॉल्मेट, फंगो प्लस गेल्यामुळं आणि बाकीची सगळी टेक्नॉलॉजी गेल्यामुळं पिकं काय म्हणजे जुमानली नाहीत, ओके. रोगाला जुमानली नाहीत. किंवा तुम्ही बघू शकता एवढा पाऊस पडून सुद्धा खाली कुठं तुम्हाला करप्या बिरप्या किंवा खालनं बाद झाल्यावर प्लॉट दिसत नाही. ओके. सेटिंग पण चांगलं आहे. चांगलं. आणि रोगाखंड आणि बाकीच्याखंड सगळीकडंच हम्म. म्हणजे प्लॉटची झाडाची इम्युनिटी चांगली वाढल्यामुळे कनी हा. प्लॉट त्यात तुम्ही आता मगाशी म्हणलाच की यावेळेला धुक्याचं पण प्रमाण जास्त आहे की धुकं रात्रीपासून पण- सकाळपर्यंत धुकं असतं, तरी पण सेटिंग आपलं चांगलं आहे आणि माल पण एक नंबर मध्ये आहे. म्हणजे शायनिंग पण त्याचं असेल किंवा त्याची साईज असेल किंवा तिरंगा तर अजिबात नाही आहे किंवा काय म्हणतात ते किती प्रमाणात माल आहे एका झाडाला त्यानुसार त्याचं त्या प्लॉटचं हे ठरवलं जातं की किती निघेल. त्यामुळे कुठलंच झाड असं वीक नाही आहे आपल्या. बरं, टेक्नॉलॉजी काय काय यूज केली सर याला, हे दाखवताय थोडं शेतकरी बांधवांना आमच्या? पण फंगो प्लस हे जे आहे ना, हम्म. हे सुरुवातीला वापरलं होतं. बुरशीनाशक आहे. हा, 8,000 झाडाचा प्लॉट आहे. हा. पण तुटाळ होत होती. हम्म. मॅडम वाघमोडे हायटेक रोपवाटिका त्या ठिकाणी गेल्या होत्या, ज्या ठिकाणी त्यांना शेतकरी सन्मान योजनेची माहिती मिळाली ओके. अल्विरॉनच्या. येस. आणि तिथून तिने फंगो प्लस आणलं आणि एक आळवणी केली. त्यानंतर कधी सुद्धा त्यांना तुटाळ लावायला लागली नाही. हा, सुरुवातीला हा. तुम्ही ते सांगितलंच की मग 8,000 मध्ये 4,000 तुटाळ तुटा झाले. झाले होते. पण हे वापरल्यानंतर कुठलीही तुटाळ झाली नाही. ओके. परत सगळा प्लॉट बसला. येस. त्यानंतर आपण सॉल्मेट दिलं होतं. सॉल्मेट दिल्यानंतर प्लॉटची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली झाली, फुटवा चांगला झाला. ओके. म्हणजे मॅडमना सुद्धा लोक विचारत होते की एवढा चांगला फुटवा कसा Yes. आहे. आणि उलटा आम्ही प्लॉटची ग्रोथ थांबवायला त्यावेळेला आम्ही टिल्ट वगैरे असे स्प्रे मारले प्लॉटची ग्रोथ थांबवण्यासाठी. एवढा स्पीड प्लॉटचा होता हे मारल्यानंतर. त्यानंतर ज्या वेळेला ग्रोथच्या पिरियडमध्ये सुप्रिमो आणि कॅल्सिबोचे स्प्रे घेतले आम्ही Okay. व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी. हा. आणि ज्यावेळेला फ्लॉवरिंग चालू झालं हम्म. त्यावेळेला कॅल्सिबॉन रिबोस्टर. हा आपल्याला कंटिन्यू ठेवायला लागेल जोपर्यंत आपला माल आहे ओके. किंवा हा प्लॉट आहे तोपर्यंत हा
कंटिन्यू ठेवायला लागेल. त्याचे फुल सेटिंग, फळ सेटिंग, नॅचरल टेस्ट, शायनिंग, वेट हे सगळं मॅनेज केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही. हे कंटिन्यू ठेवा आणि आपली टेक्नॉलॉजी तुम्ही यूज केली तशी दुसऱ्याही इतर शेतकऱ्यांना, आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांना ह्याची माहिती द्या की त्यांना पण आपल्या टेक्नॉलॉजीचा फायदा होऊ दे. तर तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल अल्विरॉनतर्फे आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो. अशीच प्रगती करत राहा. धन्यवाद. धन्यवाद.